ओमसाई यंगस्टार रत्नागिरी सलामीची जोडी, दर्शन आणि नागेश अशी सलामीची जोडी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला आहे अल्तमज. पहिलं षटक हाताळण्यासाठी फोर्ट संघाकडून आणि दर्शन आणि नागेश ही सलामीची जोडी येणाऱ्या 3 षटकामध्ये कशा प्रकारे खेळ होतोय ते आपण बघणारच आहोत. बघायचं आहे डावखुरी आताचा फलंदाज असल्या कारणानं क्षेत्ररक्षण काहीसं वेगळ्या पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे. ऑन साईडला 1 2 3 4 क्षेत्ररक्षक आणि ऑफ साईडला 5 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेलं आहे. बघायचं पहिला चेंडू ऑन साईडला खेळलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त 1 धाव. चांगली सुरुवात झालेली आहे ती ओमसाई यंगस्टार रत्नागिरी संघासाठी. फलंदाज दर्शन, आता बघायचं आहे स्ट्राईक लागलेले आहेत ते फलंदाज नागेश. उजवा आणि डावखुरा फलंदाज असल्या कारणानं वेळोवेळी क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. पुन्हा एकदा ऑनचा क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आलेला आहे. सर्कलमध्ये 4 खेळाडू ठेवणं बंधनकारक असणार आहे. जरी पॉवर प्ले नसला तरी बघायचं आहे गोलंदाज अल्तमज यांचा सामना करतील नागेश. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कड घेऊन सरळ चेंडू गेलेला आहे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव या फटक्यावर पळून काढले दोन्ही फलंदाजांनी आणि दोन्ही फलंदाज 1-1 धावसंख्येने आपल्या धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. पुढील चेंडू आयटम राऊंड विकेटचा मारा, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे स्कोरिंगमध्ये डॉट बॉल अशी नोंद झालेली आहे. बघायचं आहे चांगली गोलंदाजी हाताळत आहे आतापर्यंत गोलंदाज आणि या एक सुरेख असा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आणि तिथे क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. 2 धावा या फटक्यावर पडून काढलेल्या आहेत दर्शन आणि नागेश. धावसंख्या झालेली आहे 4. 4 चेंडू पूर्ण होण्यावर पहिल्या षटकातील बघायचं जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. सुरेख असा चेंडू, कोलवा टप्प्याचा चेंडू हाताला होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढी जागा नव्हती, मला वाटतं हेलिपॅड रेडी नव्हतं म्हणून आता खालनंच स्कोअर केलेला आहे तो. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अल्तमज आतापर्यंत चांगली गोलंदाजी, फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहे 5 चेंडूमध्ये. बघायचा शेवटचा चेंडू कशा प्रकारे सामना करतील फलंदाज नागेश. एखादा मोठा फटका येतोय का आणि रिव्हर्स पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. 22च्या स्वरूपामध्ये एका धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6. विनंती करतोय संदेश से आए है, संदेश से क्या आहे रमेश जी? फॅक्स आलेला आहे आमच्यापर्यंत. कोणाचं लफडं कोणाशी आहे बघायचं आहे आता. या षटकानंतर आम्ही जाहीर करू. बघायचा जाकीर यांचा पुढील चेंडू आणि चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गडी बाद झालेला आहे. पहिला फलंदाज खेळला, क्षेत्ररक्षकाने झेल पकडला भरत भाऊ, पण यष्टीरक्षक मागे काय झालं काय समजलंच नाही. मला वाटतं थोडेसे स्लिप झाले ते आणि पहिला गडी बाद झालेला आहे तो ओमसाई यंगस्टार रत्नागिरी संघाचा. पहिला हादरा डीजे. मसला आणि यंगस्टर्स पापडी, यंगस्टार पापडी, SP स्टार बॉईज मसला आणि यंगस्टर्स पापडी दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. पहिला सामना असेल, त्यानंतर जयू 11 वर्सेस या मॅचमध्ये जो संघ विजय होईल त्या टीमला जयू 11 या टीमसोबत खेळावं लागणार आहे. तो दुसरा सामना असेल आणि तिसरा सामना असेल स्वराज 11 वर्सेस NCC नारिंगी. गोलंदाज तयार.
शॉर्ट बॉल जागा बनवली होती ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर सफल झाला होता या चेंडूला खेळण्यासाठी. सिंगल 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 काढायचा होता मात्र हा सिंगल महागात पडेल. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट डाऊन आउट. फलंदाज बाद झालेला अभी 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 तो आया था और अभी अभी चला गया. बघायचं आहे ते नायक प्रयत्न केला धाव घेण्याचा आणि गडी बाद झालेला आहे तो दुसरा. धावसंख्या 6 असताना बघायचं आहे सलामीला आलेला फलंदाज दर्शन. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात बघायचं ठेवलेली आहे. त्याचा काहीसा फायदा होतोय का आणि ते पंचांकडनं वाईट चेंडूचा इशारा. अवांतर धावेमध्ये नोंद झालेली आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. जरी आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर चर्चा करू शकता. धन्यवाद. कारण पंच अनुभवी आहेत या मैदानावरचे. बघायचं आहे पुढील चेंडू आणि जोरकस फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. बघायचं क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते झेल सुटलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला होता पण शेवटच्या क्षणी काहीसा वेगळा निर्णय घेतला त्या क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू सरळ धरतीला दान दिलेला आहे आणि या फटक्यावर 2 धावा पळून काढलेल्या. भरत भाऊ काय बोललाय? उंची जास्त होती आणि खरोखरच ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं जाईल का? समोरच्या दिशेनं सरळ पुन्हा एकदा हवे तो क्षेत्ररक्षक. एकदा संधी दिली होती दुसऱ्यांदा संधी मिळणार नाहीये. यावेळेस टिपलाय झेल संपलाय खेळ. बॅटर आउट. धन्यवाद. भरत भाऊ अगोदर तुम्ही उल्लेख केला पहिला झेल सुटला होता म्हणजे पहिला माफ आणि दुसऱ्याला साफ. फलंदाजसुद्धा चेक करत होते की पुन्हा एकदा झेल सोडतोय का आणि गडी बाद झालेला तिसरा दर्शनच्या रूपाने आता त्याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज रोहित यांनी सुद्धा चेंडू हवेत खेळला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. चांगला प्रयत्न होता आणि ते बघायचं आहे दोन्ही गाड्या मध्येच अडकलेल्या आहेत. कोणी सिग्नल पार केलेलं आहे बघायचं आहे कारण तिकडे सिग्नल लाल झालेला आहे. स्ट्राईकचा फलंदाज बाद झालेला आहे. नाहक प्रयत्न केला धाव घेण्याचा दुसरी आणि गडी बाद झालेला आहे तो रोहित. चौथा धावसंख्या असताना किती रे 10 डीजे. आतिश येतोय. आतिषबाजी करावी लागेल खेळाडूला. शॉर्ट बॉल आतिशला आतिषबाजी करायची होती. फटका पुन्हा एकदा हवेत खेळाय. मागे फिल्डर आहे. पुन्हा एकदा विकेट डाऊन. मिस्टर आतिश बॅक टू द पॅव्हलियन. आउट. पाच विकेट आता पण डाऊन झालेत. झाकीर अप्रतिम गोलंदाजी झाकीर कडून. बघा म्हणतायत ना रमेशजी की झाकले मूठ 1.25 लाखाची. तशाप्रमाणे ही गोलंदाजी केलाय. काय गोलंदाजी केलाय.
आतापर्यंत 4 विकेट या षटकामध्ये पडल्या गेल्यात. चांगली अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेनने गोलंदाजी हाताळलेली आहे. गोलंदाज जाकीर यांची बघायचं आता अकीब शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे आणि तशाच प्रकारचे गोलंदाजी ते होताना दिसत आहे. कुठल्या प्रकारची संधी देत नाही. झाकीर, अकीब, धावा झाल्या त्या तब्बल 10. यावेळेस षटक सुरू आहे. तिसरं आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अकीब पुन्हा एकदा शॉर्ट बॉल विथ द टो. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंट क्षेत्रामध्ये, मात्र वेगवान चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. आणखीन एक चेंडू डॉट. 2 चेंडू लगातार आतापर्यंत डॉट आलेत. बघा फक्त धावा आहेत फलकावर, 10 धावा फक्त फलकावर आहेत. या ठिकाणी थोडासा वेग तुम्हाला धावा संख्येचा वाढवावा लागेल. यावेळेस पॉइंट रिझल्टमध्ये कट केलाय. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. 1 धाव फक्त इथे मिळणार. अप्रतिम गोलंदाजी फोर्ट लकी बॉईज 11 या टीमची. धावा झाल्या त्या 11 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एखादा मोठा फटका अपेक्षित असेल. 15-20 मिस तो काय पुन्हा एकदा हवेत खेळला गेलाय, मात्र त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाहीये. इथे देखील फक्त 1 धाव सिंगल से ही काम चलना पड रहा है. एका धावेवर समाधान मानावं लागलं त्या ठिकाणी. धावा झाल्यात 12. ओम साई यंगस्टर्स रत्नागिरी. सकाळपासूनचा प्रवास अप्रतिम होता. संध्याकाळचं सत्र सुरू झालं आहे. फ्लड लाईटचं क्रिकेट बघा. अरे क्रिकेट 2 फॉर्मॅटमध्ये आहे या ठिकाणी म्हणायचं गेलं तर. सकाळी तुम्ही किती धावा केल्यात या मैदानावर ते महत्त्वाचे नाहीत. आता या फ्लड लाईटमध्ये तुम्हाला कसं खेळायचं हे महत्त्वाचं आहे. आणि यावेळेस नक्कीच एक तुकडा धावफलक नक्कीच फलकावर पाहायला मिळू शकेल रत्नागिरी या टीमचा. कारण सुरुवात नक्कीच जशी व्हायला हवी होती तशी झाली नाही. षटक क्रमांक 2 जवळपास 4 ते 5 विकेट ते एका षटकामध्ये पडल्या गेल्या. या ठिकाणी मात्र रत्नागिरी संघ अडकला गेलाय. शेवटचा चेंडू क्रॉसबेडस तो खेळायचा होता आणि या शेवटच्या चेंडूवर देखील फक्त आणि फक्त सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फलकावर त्या 13 आणि 14 धावांचं आव्हान. बघा अशाच प्रकारे सामना आपण काल देखील पाहिला होता. अशाच कंडिशनमध्ये याच वेळेमध्ये जवळपास 15 धावेचं ते आव्हान दिलं होतं आणि त्या 15 धावा चेस करण्यासाठी तब्बल तिसऱ्या षटकाचा वापर, मग तिसऱ्या षटकाच्या 4थ्या चेंडूपर्यंत रमेशजी ती मॅच गेली होती. त्याच्यामुळे भले 14 धावा फलकावर आहेत असं नाही की ही मॅच मी तर म्हणेल की फोर्ट लकी बॉईज या टीमने आपल्या खिशामध्ये टाकले असं म्हणता येणार नाही. कारण अजूनही त्या टीमला बॅटिंग करायची आहे. आणि जर गोलंदाजी अटॅक रत्नागिरी या टीमवर चांगली गोलंदाजी असेल तर नक्कीच या 14 धावा देखील डिफेन्स हा संघ करू शकेल या 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 मोमेंटमध्ये. हॅलो नक्कीच भरत भाऊ जो उल्लेख केला तुम्ही की एक जरी धावसंख्या कमी असली, कारण आपण बोलतोय ऐकणाऱ्याला असं वाटत असेल की धावसंख्या जरी 14च आहेत आणि समालोचक असे बोलत आहेत, कारण बरेचसे सामने आपण या मैदानावर असे बघितलेले आहेत. कारण हा जो फ्लड लाईट्सचा गेम असतो, कारण या स्पर्धेमध्ये जे संघ खेळतात भरत भाऊ त्यांना अशी कधी संधी भेटत नाही. कारण ते ज्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतात तिथे दिवसाचं क्रिकेट असते, त्यामुळे कुठेसं थोडासा अनुभव कमी पडतो की विकेट आणि टर्फ विकेट नसते, सिमेंट विकेट असते. आता हा लेदर म्हणजे ज्या विकेटवर आपण लेदरचे सामने खेळतो तसे ग्रीन ग्रास आहे या विकेटवर. वा चेंडू थोडासा वेगाने येतो, थोडासा उचली जास्त असते, त्यामुळे ते काहीसा कमी पडताना दिसत आहेत ते फलंदाज. आणि धावसंख्या किती झाले रे? फक्त 14 धावांचं जरी फक्त असल्या तरी त्या धावासुद्धा रोखू शकतो जर चांगल्या टप्प्यावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षकाने जर साथ दिली तर या सामन्याचं चित्र काहीसं वेगळं दिसू शकतं. यापुढील होणारा जो सामना आहे SP स्टार बॉईज मसळा आणि यंग स्टार पापडी. SP स्टार बॉईज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि यंग स्टार पापडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे या सामन्यानंतर. 14चं टार्गेट. सुरुवात कशी होईल? सगळ्यात महत्त्वाचं आहे गोलंदाजी. या ठिकाणी नक्कीच आज जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत रत्नागिरीचे, त्या खेळाडूंना नक्कीच
आपलं 100% द्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये जर या 14 धावा डिफेन्स करायचे असतील तर. ज्याप्रमाणे रमेशजीनं उल्लेख केला, एक तर तुमच्याकडे टप्पा चांगला असणं गरजेचं आहे, प्लस तुमचं क्षेत्ररक्षण यावेळेस बेस्ट अँड बेस्ट असणं गरजेचं आहे. तर कुठे तुम्ही 14 धावा डिफेन्स करू शकाल, तर 14 धावा डिफेन्स करू शकाल. अन्यथा नक्कीच परतीचा प्रवास तुमचा 100% राहील, यात काही शंका नाही आहे. सुरुवात महत्त्वपूर्ण असेल. पहिलं षटक नक्कीच हे या मॅचसाठी खूप महत्त्वपूर्ण असेल. गोलंदाज तयार, समोर बॅटर आहे अबुल स्ट्राईक एंडवर, आसिफ नॉन स्ट्राईक एंडवर, रोहित गोलंदाज. पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्हचा फटका बघा. मी म्हटलं होतं क्षेत्ररक्षण या ठिकाणी तुम्हाला 100% एफर्ट द्यावा लागेल, एफर्ट लावावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही सुरुवातीलाच म्हटलं की तुमचं क्षेत्ररक्षण हे देखील सर्वात महत्त्वाचं आहे. आणि इथेच बघा आपण मिसफील्ड झाले. नक्कीच जोच उल्लेख केला होता आपण तोच ते चित्र पहिल्याच चेंडूवर. आणि इथे फक्त गोलंदाजाला आता डब्ल्यू शोधावे लागतील, जसं त्या धमाल पिक्चरमध्ये होते ना तसा. आता बघायचं आहे, बॅटची कड घेऊन गेलेला आहे चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने. एक नशिबाचा असा चौकार. बाईज आहे का पंचा? तुमच्या प्रवासाचा मार्ग मात्र तयार करतील, यात काही शंका नाही आहे. चेंडू थांबवायचे आहेत, मात्र चेंडू तुम्ही मिस करतायत. ऑन साईडला फटका चांगला आहे. शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी सिंगल इथे मिळणार. धावा झालेल्या आहेत त्या 6. सुरुवात ज्या प्रकारे व्हायला होती ती सुरुवात झाली नाही आहे ओमसाई यंगस्टर्स रत्नागिरी या टीमची. क्या बात आहे. यावेळेस स्वीपचा फटका आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडूला त्या ठिकाणी फील्ड करतोय. सिंगल तर मिळतोय, दुसऱ्याचा प्रयत्न इथे केला जातोय. थ्रू नॉन स्ट्राईक एंडवर येते येतात 2 धावा. आता मात्र इथे असं म्हणू शकतोय आपण की या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र या मॅचचं पारडं जे आहे हे नक्कीच फोर्ट लकी बॉईज 11 या टीमच्या बाजूने झुकलंय. तर जो अगदी त्या दिशेनं झुकलं गेलेलं आहे. 8 धावा झाल्यात, 6 धावांची गरज. इथे देखील सिंगल मिळणार. वेलकम. ज्या आवाजाची अनेक जण वाट पाहत होते ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय तुकारामजी मांगेला साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं हार्दिक स्वागत, वेलकम. भरपूर कमेंट डिव्हिएन लाईव्हच्या माध्यमातून देखील येत होत्या की तुकाराम मांगेला यांचा आवाज काय येत नाहीये, तुकाराम मांगेला यांचा आवाज काय येत नाहीये. शेड्यूल भरपूर बिझी होतो. ऑन साईडला फटका चांगला आहे. वाईड इज लॉंग ऑन डीप मध्ये चेंडू फील्ड केला गेलाय. इथे देखील 2 धावा मिळतील. धावा झाल्यात 11. पहिले षटक संपलं. आम्ही काय म्हटलं होतं की सुरुवात तुमची चांगली होणं गरजेचं आहे. नो डाऊट रमेशची सुरुवात चांगली केली होती. गोलंदाजानं सुरुवात चांगली केली होती. चांगल्या लाईन त्याने लेंथमध्ये गोलंदाजी केली होती. मात्र त्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाहीये. इथून जर क्षेत्ररक्षण बेट झालं असतं तर इथे नक्कीच कमीत कमी धाव. आजच्या घडीला आपण जी धावसंख्या पाहतो 11, ही आताच्या घडीला तर तू चौकार अडवला असता, या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू अडवला असता तर जवळपास 5 ते 6 धावा या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकल्या असत्या. नक्कीच जे पहिल्या 2 चेंडूमध्ये घडलं ते घडायला नाही पाहिजे होतं. आणि बघायचं आहे आता चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि ते पुन्हा ती चुकी झालेली आहे. ते चुकीला माफी नसणार आहे. या क्षेत्ररक्षकांवर बरीचशी चर्चा होईल भरत भाऊ हा सामना संपल्यानंतर जेव्हा त्यांची मीटिंग होईल त्यावर. आणि ज्याप्रमाणे आपण रमेशजी उल्लेख देखील केला होता की रत्नागिरीचा संघ आहे, भरपूर मॅचेस या टीमनं नक्कीच उजेडात खेळल्या असतील. आता फ्लडलाईटमध्ये प्रथमच कदाचित खेळ असेल, त्यामुळे त्या फ्लडलाईटचा कदाचित त्यांना अंदाज देखील आला नसेल. त्यामुळे नक्कीच आपण ही टोटल या ठिकाणी कमी पाहिली. लेगबायचा इशारा, स्कोर या ठिकाणी लेवल झालाय. 1 धावेची फक्त गरज आहे विजयासाठी. नेक्स्ट मॅच SP स्टार बॉईज मसला वर्सेस यंगस्टर्स पापडी या 2 टीमच्या दरम्यान रेडी राहायचं दोन्ही टीमनं. आणि या ठिकाणी खेळ खलास, मोठ्या फटक्यानं हा विजय संपादन केलाय. फोर्ट लकी बॉईज
11 या टीमनं. अभिनंदन फोर्ट लकी बॉईज 11 आणि धन्यवाद ओम साई यंगस्टर्स रत्नागिरी, तुम्ही या स्पर्धेत सहभागी झालात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं तुमचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि खास करून फोर्ट लकी बॉईज 11 या टीमला शुभेच्छा देतोय पुढच्या मॅचसाठी. आणि आम्ही इथून घेतोय रजा. धन्यवाद नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ ज्यांनी आम्हाला संधी दिली या ठिकाणी समालोचन करण्याची. 3 दिवस आम्ही या ठिकाणी समालोचन केलं. थँक्यू नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ. धन्यवाद महेशजी मांगेला, धन्यवाद शांतारामजी घरत, धन्यवाद योगेश, त्यानंतर थँक्यू रमेशजी मांगेला आणि थँक्यू तुकारामजी मांगेला. तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. भेटूया नक्कीच नेक्स्ट टुर्नामेंट म्हणजेच NCC कप 2026 फेब्रुवारी महिन्यात, यात काही शंका नाही आहे. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद भरत भाऊ, तुमचं सुद्धा जो आपण वेळ दिला, कारण आपलं सुद्धा बिझी शेड्यूल असते. कारण आपण नेहमीच बघतो भरत भाऊ यांचा आवाज मास्टर